पुलवामा हल्ल्याप्रकरणी तपास यंत्रणांच्या हाती एक महत्त्वाची बातमी लागलेली आहे। पुलवामात हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा ठाव ठिकाणा तपास यंत्रणांनी शोधलाय। त्यामुळे लवकरच या दहशतवाद्यांना धडा मिळणार आहे। तपास यंत्रणांना सापडला मसूद अझहरचा अड्डा। जम्मू श्रीनगर नॅशनल हायवे लगत दहशतवाद्यांचा हॉटबेड। मास्टरमाइंड रशीद गाजी आणि कामरान लष्कराच्या रडारवर। पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश खवळलाय। तपास यंत्रणाही कामाला लागल्यात। जसजसा तपास पुढे सरकतोय तसतसे हल्ल्याचे धागेदोरे एनआयएच्या हाती लागतायत। पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अझहर याचा अड्डाच एनआयएनं शोधून काढलाय, ज्याला हॉटबेड असं म्हटलं जातं। हॉटबेड म्हणजे दहशतवाद्यांचा असा अड्डा जिथं या नराधमांची पाळमुळं रुजलेली असतात आणि याच हॉटबेडवर आता सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असणार आहे। दहशतवाद्यांचा हा हॉटबेड जम्मू आणि श्रीनगर नॅशनल हायवे लगत असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे, जिथं लपून अनेक दहशतवादी देशविरोधी कारवाया करतायत। सुरक्षा यंत्रणा पामपोर पासून पुलवामा पर्यंत कोपरान कोपरा तपासून पाहतायत। या हल्ल्याचा मास्टरमाइंड रशीद गाजी आणि कामरान यांचा शोध घेतला जातोय। हा तोच रशीद आहे ज्यानं आदिलला स्फोटकांचं ट्रेनिंग दिलं होतं। 11 फेब्रुवारीला पुलवामातल्या रत्नीपुरा गावात लष्कर आणि दहशतवाद्यांच्या चकमकीवेळी रशीद कसाबसा निसटला होता। त्यामुळे एनआयएनं या दहशतवाद्यांसह त्यांना मदत करणाऱ्यांविरोधात फास आवळायला सुरुवात केली आहे। पुलवामातील 25 किलोमीटरचा भाग हा आतंकवाद्यांचा हॉटबेड मानला जातो आणि म्हणूनच इथल्या कोपऱ्यामध्ये तपास यंत्रणांचं बारीक लक्ष असतं। या ठिकाणी जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेचे आणखी काही लोक लपले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना आहे आणि म्हणूनच इथला तपास आता अगदी तीक्ष्ण पातळीवर सुरू आहे। पामपोर पासून पुलवामा पर्यंत दहशतवाद्यांनी केलेल्या प्रत्येक कारवाईचा एनआयए बारकाईनं तपास करतेय। या हल्ल्यातला प्रत्येक धागा त्यांना दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। इतकंच नाही तर आत्मघातकी हल्ला करण्यापूर्वी क्रूरकर्मा आदिलनं टेलिग्रामवर व्हिडिओ व्हायरल केला होता। त्यामुळे टेलिग्रामचे मेसेजेस, इंटरनेट कॉल प्रत्येकाची बारकाईनं चाचपणी केली जाते। तपास यंत्रणांचं प्रत्येक पाऊल दहशतवाद्यांना पळताभुई थोडं करतंय। आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती दहशतवादाचा क्रूर चेहरा मसूद अझहर याच्या सहित त्याच्या चेल्यांचा खात्मा होण्याची। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। तर नॅशनल हायवे लगत मसूदचा अड्डा असल्याचं कळतंय। आमची प्रतिनिधी सोनाली शिंदे सध्या श्रीनगरमधून थेट आपल्याशी बोलतेय। सोनाली, एनआयए सध्या काय कारवाई करते, काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? जैश ए मोहम्मद संघटनेचा जो म्होरक्या आहे तो म्हणजे मसूद अझहर हा जो आहे ह्याचा पुतण्या जो आहे ज्याचं नाव आहे मुफ्ती अब्दुल्ला याला ठार करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून जो आहे तो प्रयत्न करत होता सातत्याने याचं प्रत्युत्तर देण्याचा आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये त्याला हे यश आलं नव्हतं आणि अखेर त्याने हा घातपात करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुर्दैवाने तो यशस्वी सुद्धा झालेला आहे। मात्र जैश ए मोहम्मद संघटनेच्या अनेक आतंकवाद्यांना ठार करण्यामध्ये सीआरपीएफ असेल तसंच इथले पोलीस असेल यांना यश आलेलं आहे आणि आता सुद्धा जर आपण पाहिलं पुलवामाचा जो 25 किलोमीटरचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जैश ए मोहम्मदसाठी आणखी काही तरुण काम करत असल्याची दाट शंका जी आहे ती पोलिसांना इथल्या आहे आणि जी सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार ते याचा जो सूत्रधार आहे हा जो हल्ला झाला ज्याच्यामध्ये 49 जवान शहीद झाले याचा जो मूळ सूत्रधार आहे त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि केव्हाही कुठल्याही क्षणी त्याला पकडलं जाऊ शकतं असा ठाम विश्वास जो आहे तो खात्रीलायक सूत्रांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे सामला जी माहिती मिळाली ती खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे आणि त्यानुसार काही दिवसांमध्येच आपल्याला या सगळ्या घातपाताचा जो सूत्रधार आहे त्याला खात्मा केल्याची बातमी सुद्धा आपल्या समोर येऊ शकते।